रात्री आहे ना कच्च्या टमाट्याची भाजी बनवली होती. म्हटलं आता 2 दिवस झाले आणून ठेवलेत. रोज चाललंय आज करण उद्या करण, आज करण उद्या करण. उद्या काही येतच नाही. म्हटलं आजच केलेले परवडलं. मग रात्री मी बनवले होते कच्च्या टमाट्याची भाजी मुगाची डाळ टाकून. मुलं बोलले तुम्हाला काय बनवायचे बनवून खा, आम्ही खाणार नाही आहे, याच्या काय भाज्या बिज्या होत नसतात. पण म्हटलं नका खाऊ, आम्ही बनवणार आहे. पण बनवली तर खाऊन बघितली होती थोडी थोडी, रस्सा. मग काय केले, स्वच्छ टमॅटो धुवून घेतले. धुवून झाल्याच्या नंतर छोटे छोटे पीस करून घेतले, त्याचे व्यवस्थित बारीक कापून झाले. आणि मी आहे ना जास्त जरा टमॅटो टाकले होते, तिखट कमी टाकल्यामुळे थोडं आंबट झालं होतं. भाजी बनवताना जरा थोडं एक्स्ट्रा तिखट जरा जास्त टाकायचं, मग आंबट्याने तिखट लागत नाही. थोडी आंबट झाली होती, जास्त नव्हती झाली. मग कापून झाले. म्हटलं आता फोडणीची तयारी करून घेऊया. मग एक कांदा कट करून घेतला आणि थोडा लसूण पण सोलून घेतला. मस्त कापून झाले. आता कढई ठेवली गॅसवरती. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकलं. मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे मस्त तळत आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकला. एक बारीक चिरलेला कांदा टाकला. मस्त तळून घ्यायचं आहे. तळून झाल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलं 1 चम्मच आणि हळद टाकली. व्यवस्थित तळून घेतलं. तळून झाल्याच्यानंतर मग जे आपण हे कट केलं होतं टमाटर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मस्त कांदा बिंदा ब्राऊन कलरचा झाला होता. म्हणजे टोमॅटो कट केले ते टाकले त्याच्यामध्ये. मस्त मिक्स करून घ्यायचे ते पण. आणि थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे. मीठ टाकून झाल्याच्यानंतर 5 मिनटं मस्त शिजू दिले. आणि थोडी मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये. ते पण मस्त व्यवस्थित फिरून घेतली. फिरून झाल्याच्यानंतर आता डाळ शिजण्यासाठी 1 गिलासभर पाणी टाकायचं आहे. मस्त झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. टमाटर कसं लवकर शिजतात, पण मग मुगाची डाळ शिजायला तुम्हाला जर असं सुक्कं बनवायची तुम्ही बनवू शकता. डाळ नाही टाकली तरी पण चालेल, पण आम्हाला मुगाची डाळ टाकून करायची होती. मस्त 1 गिलासभर पाणी टाकलं. मस्त झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायची. म्हटलं शिजण्याच्या अगोदरच कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली. नंतर झाकण ठेवलं मी त्याच्यावरती आणि झाकण ठेवून मस्त शिजून घ्यायची. चला आपली मुगाची डाळ आणि कच्च्या टमॅट्याची रेसिपी रेडी झाली. म्हटलं भाजी शिजेपर्यंत इकडं जिरा राईस पण शिजतोय. चला